फाईल हा गुरु सरांना गुड मॉर्निंग गुरु. गुड मॉर्निंग सर. हाय गुड मॉर्निंग. आनंद जरा केबिन मध्ये आहे ना, महत्वाचं हो मी बोलायचं. आताच बोलत होतो. नाही ते नाही जरा वेगळं बोलायचं आहे. ये ना प्लीज. गुरु सर गुरु गुरु अरे काय झालं गुरु? आनंद अरे, राधिका त्या विक्रम चोप्राला भेटायला गेली होती. विक्रम चोप्रा म्हणजे तो फूड लायसन्स फ्रॉड प्रकरण मध्ये पकडला गेला होता तो? तोच एक नंबरचा फ्रॉड आणि कॅरेक्टरलेस माणूस आहे. त्याला भेटायला का गेल्या होत्या बहिणी? अरे आता आपल्याला माहितीये तो तसा आहे, तिला काय माहिती असणार? काहीतरी कामाचं निमित्त काढून याने बोलवलं आणि ही गेली. बरं झालं मला वेळेत लक्षात आलं. अरे एक मिनिट तू क्या बोल रहा है? मुझे कुछ समझ में नहीं आ रहा. सांगतो. ते हॉटेल ब्लू मून आहे ना, तिथे विक्रम चोप्रा भेटणार आहेत. तिथे जाऊन राहिले. हात सोडा माझा. देता ना तेरे को काम सोडा. देता है ना मैं. हात सोडा माझा. सोडा. थँक गॉड तुला हे सगळं आधीच कळलं होतं. जाऊन तू सिच्युएशन हँडल तरी करू शकलास. नाही तर काय करणार होतो आनंद मी? त्याच्यात आवडीत काय राधिकाला फक्त बघत बसलो असतो मी? या सगळ्यात तर मला मेन राधिकाची काळजी वाटत होती. आय वॉज कन्सर्न फॉर हर. असो, तात्पर्य एवढंच आहे आनंद की राधिकानं असं अनोळखी लोकांना भेटून काम मागणं मला जरा रिस्की वाटतं. तर आपण राधिकासाठी काही करू शकतो का? तू आर यू सिरियस? खरंच तुला एवढं कन्सर्न आहे वहिनीचा करिअरचं? कोस आनंद, हे का नसेल? ती स्वतःच्या पायावर उभी आहे, तिला काहीतरी स्वतःचं करायचंय. मी का विरोध करेन त्याला? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तिला चांगली माणसं भेटावीत आणि तिने जरा बऱ्या सर्कलमध्ये काम करावं. दॅट्स इट. पण गुरु वहिनी आल्या होता ना इथे कामासाठी ऑफिसमध्ये, तेव्हा तुला ते आवडलं नव्हतं? आनंद हे बघ, तेव्हा तिला काम द्यावं लागणं हा माझा नाईलाज होता. पण आता मला जेन्युइनली वाटतंय की शी डिझर्व समथिंग बेटर. तिला अजून चांगलं काम मिळालं. मग देऊ ना आपण काम त्यांना. हे बघ, इन्स्टंट फूड मध्ये रॉ मटेरियल लागतोच. हा, सो आपण ठरवूया वहिनीसाठी काय आणि कुठलं काम द्यायचं ते. हा, पण माझी एक रिक्वेस्ट आहे. बोल ना. तिला या ऑर्डर्स माझ्यामुळे मिळत आहेत हे कळता कामा नये. Done. अरे हा, आणि आपली ती नवीन मोठी ऑर्डर आहे ना 5 स्टार हॉटेलची, तिथे काही राधिकाला इन्कॉर्पोरेट करता येईल का? ग्रुप ही 5 स्टार होटलची ऑर्डर खूप मोठी आहे. वो ज्यादा रिस्की नहीं हो जाएगा? त्यात काय, आय एम शुअर शी इज केपेबल ऑफ हँडलिंग इट. म्हणजे लहान असो किंवा मोठं असो, काम पूर्ण करायचं एवढं तिला नक्की माहिती आहे. आणि इनफॅक्ट मला वाटतं हे तिने करायला हवं. हे केल्याने जरा मोठ्या सर्कलमध्ये तिचं नाव येईल. यू नेव्हर नो, कदाचित तिचा स्वतःचा सेपरेट असा एस्टॅब्लिश ब्रँडही असेल. राईट? आणि तूच म्हणाला होतास ना, सुधारण्याची संधी मिळाली मला. त्यामुळे माझ्या बाजूने राधिकाला एवढा तर सपोर्ट मी नक्कीच करू शकतो. राईट? अरे बस कर रे पगले, रुलाएगा क्या? इतनी तारीफ आणि ते पण वहिनींची. अरे ये गुरु, इथे ये. काय झालं? इथे ये. अरे इथे ये, तुला सांगतो इथे ये. यार गुरु, मेरा पुराना यार फिर से मिल गया यार. कम इन. तू तू इथे काय करतेस? कुणी सोडलं तुला आत? सिक्युरिटी,
ज्यांनी कुणी सोडलं हिला आत? बाहेर हो आत्ताच्या आता. गुरुसाहेब सोडा सोडा, ते सगळे स्वतःच्या कामात बिझी असतील, त्यांच्याशी मी बोलतो. चला बाहेर चला. नाही आनंद, काही गरज नाही. तिच्याशी कोणी बोलणार नाही. चल गेट लॉस्ट. बाहेर हो. गॅरी, मला फक्त थोड्या वेळ तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मी काहीतरी कोणाचा खून केलाय आणि मला पोलिसांकडे द्यायचंय असं तरी नका वागू यार माझ्याशी. तू त्याच लायकीची इच्छा नाही. गेट लॉस्ट प्लीज. गॅरी, फक्त 5 मिनिटं. मला सिरियसली फक्त 5 मिनिटं काहीतरी महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. आणि आय डोंट वांट टू टॉक इन फ्रंट ऑफ यू. तुला प्लीज फक्त 5 मिनिटं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? गेट लॉस्ट. चल. अरे गुरु गुरु थांब, बोलून घे. 5 मिनिटं बोलून घे. आनंद नाही. बोलून घे ना, 5 मिनिटं आहे ना, बोलून घे. नो प्रॉब्लेम. ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी. अरे ऐक ना. लांब. जे काय बोलायचं ते इथे उभं राहून बोलायचं. गॅरी, अरे गॅरी नाही, गुरुनाथ सुभेदार सर म्हणायचं. ओके. आणि चल पटपट बोल, माझ्याकडे वेळ नाही फार. गुरुनाथ सर, माझी एक रिक्वेस्ट होती. तुम्ही प्लीज मला 1 महिना कामावर ठेवून घ्याल का? मला भक्तीचे 50,353 रुपीज पे करायचे. काय हा काय प्रकार आहे आता नवीन? आता भक्तीच्या नावाखाली पण पैसे घ्यायला सुरुवात केलीस? ईशा झालं, आईच्या नावावर पैसे घेतलेस, आता भक्तीच्या नावावर? पैसे बॉरो करत नाहीये मी, माझ्या सॅलरीतून देईन तिला. आणि खरंच भक्तीला पैसे द्यायचेत मला परत. तिने आजवर जो खर्च केला माझ्यावर ते 50,000 आणि काल मी पिझ्झा खाल्ला त्याचे 353 रुपये. वा. नाही, असा हिशोब तर मी पण काढायला पाहिजे ना मिस शनाया सबनीस. बरीच मोठी लिस्ट होईल. हा, त्याचं काय? प्लीज सर, मला खरंच गरज आहे कामाची. आणि आता मी जे काही काम करेन ऑफिसमध्ये ते थोडे थोडे करत मी तुमचेही पैसे तुम्हाला परत करेन. आणि मी रोज येईन ऑफिसला, आय स्वेअर. ठीक आहे ठीक आहे. उगीच खोट्या शब्द घेऊ नकोस. तुला 1 महिना काम करता येईल, पण सायमल्टेनियसली दुसरीकडे जॉब सर्च करायला लाग. ओके. थँक्स गॅरी. गुरुनाथ सर. आनंद या.